नमस्कार. आज आपण नवरात्रीची स्थापना करत आहोत. घटस्थापना म्हणजे काय आणि ती कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आज आपण घटस्थापनेपासून ते घटाचे विसर्जन कसे करायचे याविषयी माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. या नवरात्रामध्ये आदिमाया आदिशक्तीच्या 9 रूपांची पूजा केली जाते, उपासना केली जाते. घटस्थापना म्हणजे बीज परीक्षण. या काळात शेतकऱ्यांची पिकांची कापणी झालेली असते. घरोघरी घटस्थापना केली जाते. घटासमोर शेतातील माती आणली जाते आणि जे नवीन धान्य आणलेलं असतं ते नवीन धान्य पेरलं जातं. म्हणजे पहा की आदिमाया आदिशक्तीची पूजा 9 दिवस करत असतानाच शेतातील धान्याची आपोआप पूजा होत असते. म्हणजे कृषी संस्कृतीचा थेट संबंध हा घटस्थापनेशी आहे आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याचं पूजन केलं जातं. शारदीय नवरात्र उत्सव रविवार दिनांक 15 ऑक्टोबर 2023 पासून मंगळवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत माता दुर्गेला समर्पित असेल. घट किंवा कलश स्थापना मुहूर्त रविवार सकाळी 11:44 पासून ते दुपारी 12:30 असेल. घटस्थापना करताना प्रत्येक विभागाची पद्धत थोडी वेगळी असू शकते. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार, रिवाजानुसार आणि घरातल्या मोठ्या व्यक्तीला विचारून तशी घटस्थापना करू शकता. मी आमच्या विभागामध्ये जशी घटस्थापना असते त्या पद्धतीप्रमाणे करणार आहे. घटस्थापना करण्यापूर्वी घराची सर्व स्वच्छता साफसफाई करून घ्यावी. स्वच्छ केलेला पाट किंवा चौरंग मांडावा. त्यावरती लाल वस्त्र टाकावं. फुलांच्या माळा रांगोळी काढून जागा सुशोभित करावी. एखादा मोकळा कोपरा असेल तिथे सुद्धा तुम्ही करू शकता. फक्त पूजा करणाऱ्याचं तोंड हे पूर्वेला असावं याची काळजी घ्यावी. आता आपण घटस्थापनेसाठी लागणारं साहित्य पाहू. देवीचा मुकुट घेतलेला आहे, हा ऑप्शनल आहे. त्यानंतर देवांचे टाक घेतलेले आहेत, देवाच्या मूर्त्या घेतलेल्या आहेत, देवीचं वस्त्र घेतलेलं आहे, हळद, कुंकू, गुलाल आणि अक्षता घेतलेल्या आहेत. हे एका ताटामध्ये ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या ताटामध्ये आणि गूळ याचा नैवेद्य घेतलेला आहे. नाडा घेतलेला आहे, खाऊची किंवा नागवेलची पानं घेतलेली आहे, अगरबत्ती स्टँड आहे आणि कापूर घेतलेला आहे. कलशावर ठेवण्यासाठी नारळ घेतलेला आहे, पूजेसाठी फुलं घेतलेली आहेत आणि दुर्वा घेतलेले आहेत. त्यानंतर आंब्याची पानं घेतलेली आहेत. सप्तधान्य घेतलेलं आहे, कलश घेतलेला आहे. त्यानंतर घंटा घेतलेली आहे. अखंड तेवत ठेवण्यासाठी तेल भरलेला दिवा आहे, वाती घातलेल्या आहेत दिव्यांमध्ये. 2 समया घेतलेल्या आहेत, समयामध्ये सुद्धा मी डबल वाती करून घातलेले आहेत. आणि एक नवीन मडकं न म्हणता आपण घट म्हणतो, तो घट घेतलेला आहे. तो धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे. तर ही वावरी घेतलेली आहे. वावरी ही खड्यांसहित घेतलेली आहे. त्यामुळे पाणी टाकल्यानंतर चिखल होत नाही आणि धान्यही चांगले उगवते. टोपली घेतलेली आहे. याप्रमाणे पूर्वतयारी करून घटस्थापनेच्या मुहूर्तावरती घटस्थापना करायची. आता सुरुवातीला पहा की आपण कलशाची स्थापना करणार आहोत. कलश ठेवण्यापूर्वी तांदूळ टाकलेले आहेत आणि कलशासाठी आसन तयार केलेलं आहे. आता कलश हा घासून पुसून स्वच्छ करून घेतलेला आहे. कलशाला आपण नाडा बांधणार आहोत. जी नाडापुडी मिळते त्याच्यातील तो कलरफुल धागा असतो तो बांधायचा. तो धागा मी 4 पदरी करून घेतलेला आहे. देवीचा मंत्र म्हणत कलशाला धागा बांधायचा. त्यानंतर पवित्र जल म्हणजे स्वच्छ पाणी भरायचं. कलशाच्या भोवती हळदी कुंकवाची बोटं उमटवून घ्यायची. हळद आणि कुंकू दोन्हीचीही आपल्याला बोटं उमटवायचीत. त्यानंतर कलशामध्ये हळदी, कुंकू आणि अक्षता टाकायच्यात. मी पंचपाळमध्ये सर्व घेतलेलं आहे. त्यानंतर पैसा आणि सुपारी हेही कलशामध्ये टाकायचे. दुर्वा टाकायच्यात.
हे सर्व टाकल्यानंतर कलश हा जिथे आपल्याला स्थापना करायची त्या ठिकाणी, म्हणजेच आपण अक्षताचं वर्तुळ तयार करून घेतलेलं आहे, आसन तयार करून घेतलेलं आहे, त्यावरती ठेवला. त्यानंतर नागवेलची पानं किंवा विड्याची पानं ठेवली. 5 किंवा 7 पानं ठेवू शकता किंवा तुम्ही नागवेलची पानं नसतील तर आंब्याची पानंसुद्धा ठेवू शकता. त्यावरती नारळ ठेवला आणि नारळालाच मी मुकुट बांधलेला आहे, म्हणजे आपण देवीची स्थापना केलेली आहे. तर ते ठेवलं. त्यानंतर देवीला वस्त्र घातलं, म्हणजे कलशालाच आपण जे तयार वस्त्र आहे ते घातलं. काही ठिकाणी फोटोची स्थापना करतात. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीप्रमाणे स्थापना करावी. या पद्धतीने आपण देवीची स्थापना केलेली आहे. आता घटाची स्थापना करू. तर घट स्वच्छ करून घेतलेला आहे, पाणी भरून ठेवलेले मी आधी तेही काढलेलं आहे आणि घटाच्या गळ्याभोवती नाडा बांधलेला आहे. त्यानंतर घटावरती स्वस्तिकाची स्थापना करायची. मी कुंकवानेच स्वस्तिक काढलं आणि हळदी कुंकवाची 5 बोटं दोन्ही साईडने 5-5 बोटं उठवायची, 5 हळदीची आणि 5 कुंकवाची. आता 5 बोटं आपली उमटवून झालेली आहेत. आता घटाची स्थापना करू. टोपलीमध्ये कागदाची डिश टाकलेली आहे, त्यामुळे माती किंवा पाणी कापडावरती पडणार नाही, म्हणून मी आधीच कागदाची डिश टाकलेली आहे. आणि सुरुवातीला अर्धी माती मिसळून घ्यायची. एकदम माती टाकण्यापेक्षा अर्धी माती आधी टाकायची. आता टोपलीच्या खाली मी एक डिश पण ठेवलेली आहे, घट ठेवायचा. आता घट एकदा आपण ठेवला की आपण 9 दिवस याला हलवणार नाही, त्यामुळे घटाची दिशा वगैरे व्यवस्थित बघून घ्यायचं, स्वस्तिकची दिशा बघून घ्यायची. आता माती टाकलेली आहे आणि आता सप्तधान्य त्यामध्ये पेरणार आहे. जे तुमच्या घरात असेल ती 7 धान्य घ्यायची. मी तयार पुडीच आणलेली आहे, त्यामुळे त्यात 7 धान्य असतात. तर हे सप्तधान्य पेरलेलं आहे. पेरायचं. आपण आधी घट ठेवलेला आहे आणि मग धान्य टाकलेलं आहे, त्यामुळे घट आपला हलत नाही, साईडने धान्य उगवतात. जर पूर्ण धान्य टाकलं तर धान्य उगवताना घटाची दिशा आपल्या बदलू शकते, घट हलू शकतो किंवा तिरका होऊ शकतो. म्हणून आधीच धान्य न टाकता घट ठेवल्यानंतर धान्य टाकावं. धान्य टाकल्यानंतर धान्य बुजेल एवढी माती टाकायची. घटामध्ये ताजं पाणी भरायचं. तुमच्याकडे गंगाजल असेल तर तेही टाकू शकता तुम्ही. नाणं टाकलं, अक्षता टाकल्या, हळकुंड आणि सुपारी टाकली. त्यानंतर हळदी आणि कुंकू टाकलं. घटस्थापना करताना मनोभावे देवीचं चिंतन करायचं आहे. सप्तधान्य टाकलं. आता आंब्याची किंवा नागवेलची पानं, त्याला विड्याची पानंही बोलतात, तर जी अवेलेबल असतील ती पानं 5 किंवा 7 ही ठेवायची आहेत. आंब्याची पानं कलशावर ठेवल्यानंतर फूल टाकायचं. आता आपण देवीला दागिने घालून घेत आहोत. मंगळसूत्र, हार हे दागिने घालून घ्यावेत. घटाच्या भोवती पाण्याचा शिंतोडा द्यावा. फार पाणी टाकू नये, नाहीतर धान्य हे सडतं. हलकासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा. जर आपल्याला रोज पूजा करायची आहे आणि रोज अगदी हलकासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा किंवा घटातील पाणीही पाजरून धान्य छान प्रकारे उगवतं. जर कोरडी माती वाटली तरच 9 दिवस आपल्याला पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे. कलशाची आणि घटाची स्थापना केल्यानंतर आपण देवघरातील जे देव असतात त्यांची विड्याच्या पानावरती स्थापना करणार आहोत. म्हणजे विड्याच्या पानावरती देवांची पूजा करायची, देव बसवायचे आणि 9 दिवस देव हलवायचे नसतात. फक्त तुम्ही पूजा करू शकता, पण देवाला हलवायचं नसतं. विड्याच्या पानावर देवांसाठी तांदळाचं आसन तयार करायचं. देवांचे टाक घेतलेले आहेत. 2 टाक आहेत. एक तुळजाभवानीचा आहे आणि दुसरा ज्योतिबाचा आहे. तसंच विठ्ठल रुक्माईची मूर्ती, ज्योतिबाची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती याची स्थापना केलेली आहे. मी सुपारी न ठेवता डायरेक्ट गणपतीची मूर्ती आहे त्याची स्थापना केलेली आहे. दिवा, घंटा याची पूजा केलेली आहे. फुलं वाहिलेली आहेत. आता विड्याच्या पानाची किंवा नागवेलच्या पानाची पहिल्या दिवशी माळ असते. 9 पानं घालून धाग्यामध्ये गाठ मारून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि अशी पहिली माळ ही विड्याच्या पानाचीच असते. त्यानंतर पुढचे दिवस आपण झेंडूच्या फुलाची किंवा खुरसणीच्या फुलांची
किंवा पिवळ्या फुलांची कोणतीही माळ घालू शकतो. घटाला घातलेल्या पहिल्या दिवसापासूनच्या माळा काढायच्या नसतात. आमच्याकडे घटाची अशी स्थापना करतात. घटाच्या वरती काही ठेवत नाहीत. पानं असतात, फुलं टाकलेली असतात आणि त्यावरती माळ सोडलेली असते. साईडला देवीची स्थापना केलेली असते आणि या पद्धतीप्रमाणे मी केलेले आहे. घटाला फुलं वाहिलेली आहेत. तसंच प्रत्येक देवाला गंध, फूल, अक्षता वाहिलेल्या आहेत. अशा प्रकारे आपली घटस्थापनाही करून झालेली आहे. आता मी हळदी कुंकू वाहून सर्व देवांची पूजा करून घेत आहे. सर्व पूजा करून झाल्यानंतर ताटामध्ये गूळ, खोबरं, साखर, पंचारती आणि अगरबत्ती ठेवून देवांचं औक्षण केलं. त्यानंतर घंटा वाजवली. अशा प्रकारे सर्वांना हळदी कुंकू, अक्षता वाहून घेतल्या. त्यानंतर गूळ, खोबरं आणि साखरेचा नैवेद्य दाखवला. मनोभावे नमस्कार केला. अशा प्रकारे आपली घटस्थापना करून झालेली आहे. तसंच फळांचा नैवेद्य दाखवला. आमच्याकडे या पद्धतीने घटस्थापना करतात. देवी आदिमायेची स्थापना केलेली आहे. त्याच्या बाजूला घट बसवलेला आहे. घटावरती पानांची माळ सोडलेली आहे. 2 साईला 2 समया तेवत ठेवलेले आहेत. नंदादीप आहे, तो आपण अखंड दिवा तेवत ठेवणार आहोत. आणि पानावरती देवांची पूजा केलेली आहे. घंटेची पूजा केलेली आहे. दिव्याची पूजा करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने गूळ, खोबऱ्याचा आणि साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे. नवरात्रीचे उपवास करायचे असतात. तुम्हाला पूर्ण दिवस शक्य नसेल तर पहिला दिवस आणि शेवटचा दिवस तुम्ही उपवास करू शकता. अष्टमीच्या दिवशी फुलोरा म्हणजे कडाकणी करून त्याची माळ घालतात. काही ठिकाणी 5 कन्यांना जेवायला घालतात. 9 दिवस घरामध्ये आदिमायेचे, देवीचे वास्तव्य असते. त्यामुळे त्या काळामध्ये घरातील पावित्र्य राखावं. नवरात्रीच्या काळात घरामध्ये मंत्रपठण, ग्रंथवाचन किंवा सप्तशतीचा पाठ करावा आणि घरातील वातावरण हे भक्तिभावपूर्ण ठेवावे. घटस्थापना झालेली आहे, पण आता घटाचं विसर्जन कसं करायचं किंवा उद्यापन कसं करायचं हे पाहू. तर काही ठिकाणी 9व्या दिवशी करतात, तर काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी करतात. तर तुमच्या पद्धतीप्रमाणे घटाचे विसर्जन करावे. सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हावं, स्नान करावं आणि घटाची पूजा करून घ्यावी, माळ घालावी, गोड नैवेद्य दाखवावा आणि घरातील सुवासिनीने ओवाळून घ्यावे. त्यानंतर जे पुरुष असतात, 5 पुरुष किंवा 5 मुलं, यांनी डोक्यावर टोपी घालावी आणि घटाची पूजा करावी. त्यानंतर घट हलवावा. आता घट हलवल्यानंतर गूळ, खोबऱ्याचा प्रसाद द्यावा. आता जे पूजाविधीसाठी आपण जे वापरलेलं असतं, फुलं, पानं किंवा ज्या माळा असतात त्या वाहत्या पाण्यामध्ये सोडाव्यात. जे धान्य उगवलेलं असतं ते 5 मुलांना द्यावं. ते कानाच्या मागे लावतात. त्यानंतर जे उरलेलं आहे ते शेतामध्ये टाकावं. नारळ असतो तो सुवासिनीच्या ओट्यात घालावा. तो फोडू नये किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावा. कलशातील आणि घटातील जल हे घरात शिंपडावे आणि काही चुकलं माकलं असेल तर देवी आईची माफी मागावी आणि दरवर्षी अशीच पूजा करून घे. मनोभावे पूजा करून घे. सर्वांचं भलं कर, माझ्या कुटुंबाचं रक्षण कर, येणाऱ्या संकटापासून बचाव कर, अशी मागणी देवाकडे मागावी. आणि उरलेलं जल हे झाडांना घालावं, तुळशीला घालू नये. अशा प्रकारे आपण विसर्जन करायचं आहे. कारण घटस्थापना केलेली असते, पण विसर्जनही तेवढंच महत्त्वाचं असतं. तेव्हाच आपल्याला केलेल्या उपासनेचे किंवा घटस्थापनेचे पूर्णपणे फळ मिळते. प्रकारे विसर्जन हे तुमच्या भागामध्ये ज्या दिवशी करतात त्या दिवशी करावं. नवरात्रीच्या काळात मांसाहार, मद्यपान निषिद्ध मानलं आहे, तर त्या गोष्टी करू नये. माझी व्हिडिओ जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे त्यांना घटस्थापनेसाठी उपयोग होईल. लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.